रोया भाईने आपली गाडी काढली असते आता. आपल्याला इथून धबधबा दिसून येतोय. आमच्या गावाच्या बाहेर निघल्यावर धबधबा दिसून येतोय. एवढा झूम केलाय तिथं जायचं आहे. आपला रायडर आलेला आहे. आता आपण निघू. चला. समोर जी घरा दिसते तोच आपला गाव आहे. गावाच्या बाहेरून ताज एक प्रॉब्लेम झाली. तर रोया भाईने आपली गाडी पाडली असते आता. साईडला ज्या पोरी होत्या त्या आपल्याला हसत होत्या. थोडासा पुढे गेलो आणि परत त्याच्याकडे गाडी दिली. आपल्याला त्या समोरच्या डोंगरावर जायचं आहे. हे गावाचं नाव आहे तुलशी. पडगा साईडून आल्यावर आपल्याला उजव्या साईडला जायचं आहे. थोडाच पुढं आल्यावर उजव्या साईडला आपल्याला एक पोटरी दिसते. थोडा पोटरीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला रस्ता दिसून येतो. काठी घेणं एक. अशा जंगलातून जायला लागेल आपल्याला. समोर जी वाट दिसते ते वाटेवरच जा, नाहीतर कुठं पण भटकू शकता तुम्ही. रस्ता फक्त अर्धे तासच आहे, पण तुम्हाला अशा जंगलातून जावं लागेल. आपल्याला इथून धबधबा दिसून येतोय. चला पुढे. थोडा बाकी आहे आपला प्रवास. जंगलातून प्रवास करावा लागेल तुम्हाला जर धबधबा यायला असला तर. अशा जंगलातून तुम्हाला काही दिसू शकतो, पण आम्हाला काहीच दिसला नाही जंगलामध्ये. आपण रस्ता भटकलेला आहे, पण आपला रस्ता त्या साईडून आहे. वरून तेवढे जंगलामध्ये आपल्याला काही समजत येत नाही. आता सध्या काही गर्दी नाही, त्यामुळे काही वाट समजत नाही. हा बघा धबधबा. वाह, हवा तो बहुत अच्छा आ रहा है. व्हिडिओ फोटो काढून झाले. आता आपण आंबोलीला जाऊ. चला.